नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल व्लॉग्स मंदारमध्ये. तर आजचा हा आमचा स्पिती वैली बाईक राईडचा 6वा दिवस आहे. आजचा आमचा प्रवास असणार आहे स्पिलो टू सांगला. तर चला आपण सर्वजण एकत्र एन्जॉय करूयात हा प्रवास आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्लॉगला. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण 11 ते 11:30च्या दरम्यान हॉटेलमधनं चेकआउट केलं आहे. आपला कालचा स्टे होता स्पिलोला, तर तिकडनं चेकआउट करून आता आपण चाललो आहोत सांगला व्हॅली बघायला आणि चितकुल विलेज बघायला. तर आपला स्टे असणार आहे सांगला व्हॅलीला. तर तिथे आपण पहिलं हॉटेलमध्ये चेक इन करणार, सामान ठेवणार आणि फ्रेश होऊन आपण साईट सीइंग करायला निघणार आहोत. तर हॉटेलला जाण्यासाठी आम्हाला 2 तास लागतील जवळपास, कारण की 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे हॉटेल. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पुढे निघणार आहोत साईट सीइंगसाठी. आणि हा समोरचा व्ह्यू बघा स्पिलोचा. स्पिलोमध्ये ॲक्च्युली आहे ना खूप हिरवळ आहे, तर त्याच्यामुळे इकडचं दृश्य आहे ना खूप बघण्यासारखं असतं. आता पण तुम्ही बघू शकता, लेफ्ट साईडला आणि राईट साईडला डोंगर आहेत मोठमोठे आणि त्याच्यावरची झाडं आहेत, तर त्याच्यामुळे थोडं जास्त इथे हिरवळ आहे. हा समोरचा व्ह्यू बघा, आतनं पूर्ण असं डोंगर पोखरला आहे, कव झाला आहे कव, आणि त्याच्या खालनं आपण चाललो आहे. पण इकडनं थोडं रिस्की काय आहे की वरनं ना दगडं पडत राहतात बारीक बारीक, तर त्याच्यावरनं स्लिप व्हायची भीती असते. आणि एखादा मोठा दगड आला आणि तो जर आपल्या गाडीवरती किंवा हेल्मेटवरती आला तर ते एक रिस्की आहे आपल्यासाठी. तर इकडनं जाताना थोडं सांभाळून जावं. हा इकडचा लेफ्ट साईडचा व्ह्यू बघा, काय मस्त व्ह्यू आहे. खालनं नदी वाहते आणि दोन्ही साईडला डोंगर, आणि ह्या साईडला जरा हिरवळ जास्त. जसं आपण वरती होतो तिकडे बर्फ होता, तर तिकडे फक्त आपल्याला बर्फ दिसत होता. तर आता जसं जसं आपण खाली सरलायचं तसं तसं आपल्याला झाडं पण दिसतात, तर हिरवळी ह्या साईडला जास्त आहे. तर सांगल्याचं पण वैशिष्ट्य असं आहे की तिथे ना देवदार वृक्ष असतात भरपूर सारे, सफरचंद्राची झाडं आणि अशी हिरवाई असते. तर त्याच्यामुळे तिकडे पर्यटक जास्त फिरायला येतात. ते त्याचं जास्त खास वैशिष्ट्य आहे. आता बघा इथे जसं जसं आपण खाली चढले आपल्याला झाडं लागत आहेत. आपल्या दोन्ही साईडला आता झाडं आहेत आणि त्यात थोडी थंडी पण कमी होत चालली आहे. म्हणजे वरती जेवढी होती त्याच्यापेक्षा कमी कमी होत चालली आहे. समोर बघा पूर्ण झाडं आहेत डोंगरांवरती, देवदार वृक्ष, आणि खास सफरचंदाची लागवड करतात इकडे. हा समोरचा व्ह्यू बघा, हा BROचा ब्रिज आहे बांधलेला, आणि समोर बघा एवढ्या माउंटेनवरती सगळं हिरवेगार झाडं. आणि आपण ज्या ब्रिजवरनं चाललो आहे खालनं नदी चालली आहे. खूप मस्त व्ह्यू बघायला भेटतो आहे. आणि आपले समोर सगळे रायडर्स एका लाईनअपमध्ये थांबले आहेत. आपका कौन सा? हाँ, आपका ये ऊपर सामने किन्नौर के इलाके वाली रेंज है ये पूरी. अच्छा, ये किन्नौर कैलाश की रेंज. ठीक आहे. ते समोरचं दिसतं ते आमचं मार्शलचं गाव आहे, आणि ही जी अशी पहाड आहे माउंटेन आहे, ही किन्नौर कैलाशची रेंज आहे त्याच्या त्या साईडला. या सुंदर क्षणाला थोडं आकाशातून अनुभवूयात. तुमच्यासाठी खास शूट केलेला हा ड्रोन व्ह्यू. हा व्ह्यू बघा किती मस्त व्ह्यू आहे. आपल्या लेफ्ट साईडला व्हॅली आहे आणि आपण पूर्ण डोंगर कोरलेले आहेत आणि तिथून रस्ता बनवला आहे आणि त्यातून आपण चाललो आहे. तर त्या कोरलेल्या डोंगरांची ना
शॅडो पडते सगळी रोडवरती, तर भारी व्ह्यू बघायला मिळतो इकडनं. दूर दूरपर्यंत असाच रस्ता आहे सेम. आता हा समोरचा बघा किती कर्व केला आहे आणि त्याच्या आतमधून रस्ता काढला आहे आणि हा एवढा मोठा कर्व आहे. या साईडला थोडं पाणी पडतं आहे. इथनं जाऊ पुढे. हां, आपण एकदम मधोमध आहोत. चारही साईडने आपला डोंगर आहेत आणि व्हॅली आहे आणि त्या डोंगरातनं रस्ता काढला आणि त्यातून आपण चाललो आहे. हा पॅच बघा केवढा मोठा आहे. पूर्ण डोंगर कोरून रस्ता बनवला आहे. खूप मोठा पॅच आहे. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण किन्नर व्हॅलीमध्ये आहोत आणि इकडचा बाजूचा व्ह्यू बघा. त्या साईडला व्हॅली आहे, इकडनं नदी वाहते आणि समोरच किन्नर कैलास दिसतं. तर मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा, इथे एकदम वरती छोटंसं टोक दिसतंय पर्वताचं. हे बघा, हा आहे किन्नर कैलास. मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे इथे आम्ही खाली उभं आहोत, तिकडनं आम्हाला डोळ्यांनी क्लिअरली दिसतोय, पण कॅमेऱ्यात दिसत नाही म्हणून झूम करून दाखवलं. ते समोर बघा बांधकाम चालू आहे आणि हा इकडचा व्ह्यू बघा. नदी केवढी भरली आहे. एकदम सुंदर असं दृश्य इकडे पाहायला भेटतं आहे. तिथे काम चालू आहे JSWचं, पण ते बांधकाम बघा केवढं उंच आहे. बांधकाम बघा पूर्ण वरनं तो जेवढा माउंटेन आपल्याला तिथे टोक दिसतं त्या टोकापासून खालपर्यंत चालू आहे. आणि हे खाली नदी बघा पूर्ण भरून वाहते आणि तिकडे आउटफॉल दिलं आहे, TRT आउटफॉल. कदाचित ते पाणी आत बाहेर होते तिकडनं. एकदम छोटासा डोर दिसतोय बघा. पाणी बघा किती आहे. आत्तापर्यंत एवढा आपण प्रवास केला, ह्या ठिकाणीच आपल्याला एवढं पूर्ण भरलेलं नदी दिसते. मस्त व्ह्यू आहे. करचम डॅम आहे. हे जे मग असं पाणी मी दाखवलेलं तुम्हाला नदीचं, ते करचम डॅमचं होतं. इथे डॅम बांधला आहे म्हणून ते तेवढं पाणी साठलं आहे. तो डॅम बघा, तिथे नाव पण लिहिलं आहे करचम डॅम. आणि हे डॅमच्या दरवाजे ओपन करायसाठी आतमध्ये जायला इकडनं रस्ता आहे. इथे जर तुम्हाला दिसत असेल पाणी, तर 2 कलरमध्ये दिसतं आहे. एक हिरवट दिसतं आणि एक चॉकलेटी दिसतं आहे, कारण की ते डॅमचं पाणी जे साठवलेलं होतं ते पाणी ह्या नदीच्या वाहत्या पाण्याला मिक्स होतं आहे, तर त्याच्यामुळे 2 कलरमध्ये पाणी दिसतं आहे. आता इकडनं आपण लेफ्ट घेणार आहोत. परत आपल्याला एक ब्रिज लागणार आहे BROचा. हे बघा, हा ब्रिज बघा केवढं मस्त पाणी आहे. आणि समोर बास्पा 300 MW आय थिंक समोर हे वाटतं टनल असेल, पण बंद आहे तो. तर आपल्याला इकडनं एंट्री, आपण राईट घेऊन पुढे चाललो आता. आणि हा बघा, हे तुम्हाला सांगितलं, हा कलर बघा पाण्याचा. इकडे कलर पूर्ण हिरवट आहे, हिरवट निळसर. रोड थोडा खराब आहे. हां, थांबूया. आपल्या राईट साईडला बघा शंकराची मूर्ती आहे, मंदिर बनवलं आहे. आणि हा समोरचा कर बघा दगडातला. इकडनं गाव बघा तसं डोंगरावरती बसलेली ती, आणि त्यांचे पत्रे टाकलेत कलरमध्ये, तर ते एकदम छान दिसतं इकडनं पाहायला. आणि पूर्ण हिरवागार डोंगर आहे, तर छान वाटतंय. हा व्ह्यू बघा समोरचा, राईट साईडची दरी आणि
पूर्ण हिरवगार आहे. ह्याच्या आधी आपण बरेच असे व्ह्यू पाहिले, पण तिकडे फक्त माउंटेन होते, मातीचे, दगडाचे. तिकडे असे हिरवळ नव्हते. आणि आता आपण खाली उतरतो तर आपल्याला पूर्ण हिरवळ बघायला मिळतं आहे. पूर्ण आपल्याला त्या साईडचा एंडपर्यंत दिसतो आहे रोड. पूर्ण तिकडचा एंड बघा इकडनं आपल्याला दिसतो आहे. काय मस्त व्ह्यू आहे. जर तुम्हाला दिसत असेल दरी, खूप खोल दरी आहे, बघवत नाही अक्षरशः खाली. वा, आता इकडनं दिसेल तुम्हाला क्लिअर. तर आपल्या समोरच एक मंदिर दिसतं आहे. हा तो एवढा आपण कर्मतनं चाललो आहे डोंगराच्या, तो गेल्याच्यानंतर आपल्याला पुढे दिसेल. ही बघा, ही इथे एक सुंदर मंदिर आहे. पाया पडून घेऊ आपण इकडनंच. जय माता दी. आता इकडनं रस्ता थोडा चांगला आहे. ह्याच्या आधीचा पूर्ण ऑफ रोड होता, तर आता पूर्ण डांबरी पॅच आहे. एंडपर्यंत असू द्या. हा वा, राईट साईडचा व्ह्यू एन्जॉय करा, फक्त एन्जॉय करा. मस्त हिरवाई. आणि आपण चाललो आहे डोंगरातून. अशा व्ह्यूबद्दल जास्त काही सांगू नाही शकत, फक्त एन्जॉय करा. गाडी बघा कशी टाकून ठेवली आहेत, पण तो असा, पण ती वाईट असल्यामुळे ना उठून दिसतात. उठून असं वाटतं की व्ह्यूच आहे एकदम असं बनवलेला खास, पण ती खडी आहेत. तर आत्ता आम्ही एका व्ह्यू पॉईंटला थांबलो आहे आणि माझ्या पाठीमागे वॉटरफॉल बघा, किती मोठा वॉटरफॉल आहे. आता आम्ही एका व्ह्यू पॉईंटला थांबलो आहे, तर इकडनं एक धबधबा दिसतो आहे. हा मस्त आहे बघा वॉटरफॉल. थोडं झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हा बघा, हा इकडनं असं धबधबा येतो आहे खालपर्यंत. जर पाणी जास्त असेल तर विचार करा किती सुंदर दिसत असेल त्यावेळेस. हा असा इकडनं खाली जात आहे. कमाने वेलकम टू तुकपा व्हॅली. आता आपण चाललो आहे हॉटेलवरती चेक इन करायला. 3 किलोमीटर दाखवतं आहे, म्हणजे 5 ते 6 मिनटामध्ये आपण पोचू हॉटेलवरती. आता मी आत्ता जस्ट हॉटेलवरती पोचलो. हे इथे आमचं हॉटेल आहे, इथे आमचा आजचा स्टे. आणि हा समोरचा व्ह्यू बघा, पूर्ण हिरवागार डोंगर, त्याच्यावरती झाडं बघा देवगिरीची. आणि इकडे या झाडांवरती अंजीर बघा, अंजीर. आणि हा इकडचा व्ह्यू बघा, तिकडे त्या साईडला डोंगर बघा, आणि त्याच्यावरती बर्फ बघा. आणि तिकडे ढग आले आहेत, आय थिंक पावसाचेच ढग आहेत, ते काळे ढग आहेत. आणि हे अंजीर बघा, मस्त बरेच आले आहेत. आणि बागच आहे अंजीरची. खाली पण छोटी छोटी झाडं आहेत, काय माहिती कसली आहेत, पण खूप छान व्ह्यू आहे. त्या साईडला तिकडे पण डोंगर बघा, बर्फ आहे डोंगरावरती पूर्ण. ज्या प्रॉपर्टीमध्ये स्टे केला आहे तिकडचं नेचर बघा. ही गुलाबाची फुलं बघा केवढी मोठी आहेत, इंग्लिश गुलाब. तिकडे त्या साईडला आमचा रूम आहे. इकडे या साईडला इथे पण गुलाब बघा. आणि वातावरण बघा पावसाचं झालं आहे, बारीक बारीक पाऊस पडतो अंगावरती. इथे या साईडला ही सगळी अंजीरची झाड आहेत. आपण एक अंजीर काढूयात. बघा कच्चं आहे, पण कच्चं अजून अंजीर. पाऊस बघा किती भरला आहे. आत्ता थोड्या वेळापूर्वी इथे पाऊस पडत होता, अजून पण थोडा थोडा पडतोय पाऊस. आणि पावसाचे ढग पण आहेत. आणि त्यात हा व्ह्यू बघा, हे इथे पावसाचे ढग आहेत. आणि ह्या साईडून इकडनं
सूर्य दिसतोय. खूप मस्त व्ह्यू दिसतोय इकडनं. पाऊस अजून पण पडतोय, पण त्या डोंगराच्या मागनं सूर्य दिसतोय. मग अशी सूर्य दिसत नव्हता, पूर्ण काळोख झालेला. पावसाचे ढगसुद्धा आहेत अजून, पण हा व्ह्यू बघा. हा बघा इकडनं, इथून एकदम क्लिअरली दिसतंय इंद्रधनुष्य. किती वर्षांनी, जवळपास शाळेत असताना लहानपणी बघितलं असेल आणि त्याच्यानंतर आत्ता बघितलं आहे. आत्ता आम्ही सांगलीला आहोत, जस्ट जेवण केलं आणि मार्केटमध्ये फिरतोय. तर इकडनं माउंटेनचा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. हा बघा, थोडं झूम करून दाखवतो. इथे वरती पावसाचे ढग पण आलेत आणि ह्या साईडला बर्फ बघा. मस्त व्ह्यू. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.